गुड इव्हनिंग स्टुडंट्स, मायसेल्फ मिसेस सुषमा चांगले. आज इयत्ता चौथीचा आपला इंग्लिशचं लेक्चर आहे. द नेम ऑफ द कंटेंट इज फॉर्मेशन ऑफ वर्ड्स. दे अकॅडमी आय एम मिनर तर्फे आपण आय एम मिनर या क्लासला बसलेला आहातच. त्याच्या थ्रू आज आपल्याला काय करायचं आहे. आज इयत्ता चौथीचा आपला कोणतं लेक्चर आहे. आज इयत्ता चौथीचा आपलं इंग्लिशचं लेक्चर आहे. त्याच्यामध्ये आपला लेसन जो आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स मीन्स formation of words means what? Formation of words using the given alphabets. Using the given alphabets. Here is one example. R dash CE. Okay. You have to find the correct option from this. आता हा कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? तर RACE. कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? म्हणजे मग याचा which is the correct option? ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट ऑप्शन. रेस म्हणजे काय? शर्यत. ओके. अनदर सेकंड क्वेश्चन इज BANANA. मग हा कोणता शब्द तयार होतो? ANANA. तुम्ही तो फाइंड आउट करायचा आहे. मग ह्याच्यामध्ये ऑप्शन सुद्धा इथे दिलेले आहेत बघा. ओके. नेक्स्ट CAK. इथं ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ऑप्शन तुम्ही फाइंड करायचे. एक सेकंद वर तुम्हाला वेळ देणार आहे. त्यातील तुम्ही करेक्ट ऑप्शन ह्याच्यामध्ये कोणता इथं येईल ते तुम्ही शोधून काढायचं आहे. एक 2 मिनिटं वेळ देणार आहे. करेक्ट ऑप्शन त्याच्यामध्ये कोणते येईल म्हणजे आपले हे वर्ड फॉर्मेशन आहे. तर ह्याच्यामध्ये करेक्ट फॉर्मेशन आहे. ह्याच्यापासून एक फ्रुट्स नेम तयार होतो बघा. BANANA. फ्रुट्स नेम तयार होतं. मग इथं बी येणार. आपण 2 नंबरच्या ऑप्शनला करेक्ट गोल करायचा आहे. नंतर CAKE. CAKE. इथं काय येणार आहे? केकचा ऑप्शन आहे. तो आपल्याला करेक्ट करायचा आहे. आता तुम्हाला आणि एक अभ्यासाला देणार आहे बघा. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये आहे तो म्हणजे डॅश ENGISH. ENGISH. त्याच्यामधला तुम्ही काय करायचं आहे? कोणता तिथं नंबर बसणार आहे तो शोधून काढा. कोणता बसणार आहे? ENGISH PLQ4R. कोणता बसतोय तुम्ही काय करायचंय? गेस करायचं आहे. असे 3 क्वेश्चन्स तुम्हाला अजून मी देणार आहे. हा 1 नंबर. सेकंड एक LLON. ऑप्शन नंबर 1 B. ऑप्शन नंबर 2 C. ऑप्शन नंबर 3 D. and option number 4 L. So students, you have to find the formation of words by using the alphabets. Okay. Here also एक का तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी दिलेला आहे. कारण तुम्ही याच्याचं काय करायचं आहे? करेक्ट आन्सर इथं लिहायचा आहे. आणि तो करेक्ट आन्सर लिहिल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कुठलं करेक्ट अल्फाबेट बसतं हे तुम्ही काय करायचं आहे? शोधायचं आहे. त्याच्या वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आता मी तुमच्या समोर इथे घेणार आहे इंग्लिशचे. बघा आता हे एका सब्जेक्टचं नाव आहे.
ENG. आता इथं काय येणार आहे, यल येणार आहे, LISH इंग्लिश, म्हणजे ऑप्शन नंबर 2 आहे करेक्ट आहे, इंग्लिश ENGLISH. म्हणजे आपल्या आजूबाजूचेच प्रश्न आपल्याला काय करतात, विचारतात, शब्द देतात, ते आपण शोधून व्यवस्थित लिहायचे असतात. ओके. 2 नंबर LLON म्हणजे काय, BALLON बलून. त्याच्यापासून काय शब्द तयार होतो, तर BALLON बलून हा शब्द तयार होत आहे. आता नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, you have to prepare the meaningful word from these letters. Okay, now I will give you some words. You have to prepare the correct letter words from these letters. A R D E N. Okay, now you have to find, this is the alphabetically, this is the letters. Okay, आणि याच्यापासून तुम्ही काय करायचं आहे, करेक्ट वर्ड शोधायचा आहे. ऑप्शन नंबर 1 RGDEN, second GREDNE, third GARDEN, fourth ENDGAR. Okay, meaningful words you have to find. Next second example I will give here. नाव फोर्थ बघा, ह्याच्यामध्ये फोर्थ ऑप्शन ओके. आता अशा प्रकारचे प्रश्न कसे शोधायचे बघा उत्तर. पहिला मी एक तुम्हाला इथे शोधून देणार आहे. आता हे वर्ड्स दिलेले आहेत, ARDEN हे वर्ड्स दिलेले आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला करेक्ट शब्द तयार करायचा आहे. मग ह्याचं उत्तर शोधताना तुम्ही काय करायचंय, ऑप्शन मधला करेक्ट वर्ड कोणता आहे शोधायचा. ऑप्शन मधला करेक्ट वर्ड कोणता आहे तो तुम्ही शोधायचा आहे आणि तो व्यवस्थित तयार होतो का बघायचे. बघा, RGDEN कोणता शब्द तयार होतो का, GREDN, GARDEN, ENDGAR अर्थपूर्ण शब्द तयार होतो का. तर बघा, याच्यापासून तयार होणार शब्द आहे गार्डन, GARDEN, गार्डन मीन्स बगीचा. आता तुम्ही याच्यापासून शब्द तयार करा, बघूया. तर पहिल्यांदा ऑप्शन बघा आणि ऑप्शन पासून शब्द तयार करा, ऑप्शन पासून शब्द तयार करा. हा, तर ह्याच्यापासून आता लेटर बघा. फर्स्ट ऑप्शन LERTTER, LETTER,
लेटर, त्याच्यानंतर बघा TERT आणि LERT. तर ह्याच्यापासून कोणतं तयार होतं सांगा? तर लेटर हा शब्द तयार होतो LETTER. लेटर मीन्स पत्र, हा शब्द तयार होतो. आता बघा नेक्स्ट, चित्र देतात, त्या चित्रावरून तुम्हाला काय करायचं आहे? चित्रावरून तुम्हाला त्याचं स्पेलिंग ओळखायचं आहे. इथं एक चित्र देणार आहे मी, त्याच्यावरून तुम्ही काय करायचं आहे? त्या चित्राचं नाव ओळखायचं आहे आणि मधला शब्द कोणता आहे तो सुद्धा तुम्ही ओळखायचा आहे. आता हे चित्र कशाचं आहे ते ओळखू शकता तुम्ही. पॅन, स्पून, टेबल, मॅन. ओके, नेक्स्ट बॉक्स, लॉक्स, बॉक्स, बॉक्स. ओके, 4C, hand, to elbow, 3 neck, and fourth option is fingers. Fourth option is fingers. Okay. आता तुम्ही त्याच्यातलं काय करायचंय? शोधून उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे. आता हे चित्र कशाचं आहे? पॉक्स, लॉक्स, बॉक्स, मॉक्स. कशाचं आहे बघा? कशाचं दिसतंय चित्र? पॉक्स म्हणजे काय शब्द होतो का? नाही होत. मॉक्स पण होत नाही आणि लॉक्स पण होत नाही. तर कोणता शब्द तयार होतो? BOX, बॉक्स हा तयार होतो. हा काय? PAN, SPOON, TABLE, टेबल, MAN, मॅन. तर हे कशाचे चित्र आहे बघा? आता हे बॉक्स, BOX बॉक्स, हा बॉक्स आहे ना, तर बॉक्स चित्र बरोबर इथं तयार होतं. त्याच्यानंतर म्हणून इथं BOX बॉक्स. आता हा काय दिसतो सांगा? चमचा दिसतो. मग चमच्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? PAN पॅन, SPON स्पून, TABLE टेबल, तर MAN मॅन. तर पॅन म्हणजे काय? भांडे. स्पून म्हणजे काय? चमचा. टेबल म्हणजे काय? टेबल. आणि मॅन म्हणजे काय? माणूस. तर बघा, तर हा कशाचा आहे? स्पून आहे. स्पून म्हणजे काय? चमचा. नेक्स्ट, हँड, एल्बो, नेक अँड फिंगर. हँड म्हटलं तर हा तुमचा पूर्ण हात आहे. पूर्ण हाताचं चित्र आलं असतं तर तो हँड होता. पण इथं आपण काय दिलेले आहेत? फक्त फिंगर्स दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? फक्त फिंगर्स दिलेले आहेत. म्हणून ह्याचं काय येणार आहे उत्तर? ऑप्शन नंबर 4, फिंगर्स येणार आहे. बोटे दाखवलेली आहेत बघा तिथं. हँड्स म्हटलं असतं तर पूर्ण हँड्स आला असता. एल्बो, एल्बो हा खोपर आहे. नेक मीन्स मान आहे. रिस्ट मीन्स मनगट आहे. पाम म्हणजे हाताचा तळवा आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर हे आपल्याला कशा येतं? वर्ड फॉर्मेशन मध्ये आपल्याला काय येतं? वर्ड फॉर्मेशन ऑफ वर्ड युजिंग द गिव्हन क्लूज मध्ये आपल्याला हे येतं. आता तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे? वर्ड फॉर्मेशन, फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिव्हन अल्फाबेट्स मध्ये काय करायचं आहे बघा. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे? जी प्रश्न दिलेले आहेत इंग्लिश मध्ये, तो स्वाध्याय सोडवताना इंग्लिश मध्ये पत्र लिहायचं आहे. तुम्हाला पूर्ण प्रश्न लिहायचा आहे. तो प्रश्न लिहून त्याच्या खाली प्रत्येक ह्याची तुम्ही काय करायचे आहे? स्पेलिंग, प्रश्न लिहायचा आहे आणि त्या प्रश्नाचा पर्याय सुद्धा लिहायचा. आपल्या आय विनरच्या गाईड मध्ये काय दिलेलं आहे याचं व्यवस्थित काय दिलेलं आहे आपल्याला मार्गदर्शिकेमध्ये प्रश्न,
व्यवस्थित किंवा पर्याय सुद्धा दिलेले आहेत, ते तुम्हाला तिथं दिसतील. आता अजून एक ह्याच्यानंतरचा एक घटक जो आहे तो फक्त तुम्हाला ओव्हरलुक करणार आहे, एकदम सोपा घटक आहे, तो शिकवणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे की वेगळ्या ध्वनीने सुरू होणारा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. आता वेगळ्या ध्वनीने सुरू होणारा शब्द म्हणजे कसा असतो बघा, फोल्डर एक नंबर ऑप्शन, 2 नंबरचा फोल्डेड आणि 3 नंबरचा आहे याच्यामध्ये फोल्डेड घेऊया. 3 नंबरचा घेऊया, ह्याच्यामध्ये ऑप्शन आहे फॉरवर्ड आणि 4 नंबर आहे फाइंड. तर वेगळ्या ध्वनीने सुरू होणार. आता इथं फोल्डेड फॉरवर्ड, आता इथं फक्त फाइंड आहे, म्हणजे हो सुरू झालेला आहे आणि इथं फाइंड आहे. ओके, नेक्स्ट बघा याच्यामध्ये बॉस, बोट, बॅट, बॉय. बॉस, बोट, बॅट, बॉय हे शब्द तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, वेगळ्या ध्वनीने सुरू होणारा शब्द कोणता आहे बघा, बो, बॉय आहे की नाही, BO. मग याच्यामध्ये बॅट हा आहे, हा काय आहे, वेगळ्या ध्वनीने सुरू होणारा शब्द आहे. लक्षात. आता नेक्स्ट बघा, वेगळ्या ध्वनीने शेवट होणारा शब्द ओळखायचा आहे. शेवट, उदाहरणार्थ बघा, 1 नंबर WON, 2 नंबर BALL, 3 नंबर MALL, 4 नंबर CALL. तर वेगळ्या ध्वनीने शेवट होणारा शब्द तुम्हाला ओळखायचा, वेगळ्या ध्वनीने शेवट. नेक्स्ट बघा, आता याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल, पॉट, मॉट, बॅट आणि लॉट. आलं लक्षात. तर बघा, वेगळ्या ध्वनीने शेवट होणारा बघा, ओन, बॉल, मॉल, कॉल. आता याच्यामध्ये ऑल शेवट होतोय आणि याच्यामध्ये बघा OT आणि OT आहे. मग वेगळ्या ध्वनीने शेवट होणारा फक्त याच्यामध्ये BAT, बॅट आहे. आणि याच्यामध्ये कोणता आहे, ON, ऑन, कारण की हे तिन्ही सुद्धा सेम ध्वनीने शेवट होतात. बॉल होतो, मॉल होतो, कॉल होतो. आणि याच्यामध्ये कॉट, मॉट आणि लॉट हे तिन्ही सुद्धा कसे वेगळ्या ध्वनीने एकसारख्या ध्वनीने शेवट होतात. फक्त ह्याच्यामध्ये बॅट आणि ओन हा तेवढा वेगळ्या ध्वनीने काय होतो, शेवट होतो. याच्यामध्ये हा जो आहे लेसन नंबर 1 लेटर्स ऑफ अल्फाबेट, याचा सुद्धा स्वाध्याय तुम्ही काय करायचा आहे, घरी सोडवायचा आहे आणि व्यवस्थित त्याच्यावरचे प्रश्न लिहायचे, ऑप्शन लिहायचे आणि मगच तुम्ही काय करू शकता, हे घरी तुम्ही व्यवस्थित सोडवायचे. आलं लक्षात. म्हणजे हा शॉर्ट लेसन होता, त्याच्यामध्ये प्रश्न आपण घ्यायचे. अजून ह्याच्या पुढे भरपूर आपल्याला टेन्सेस वगैरे येणार आहेत, ते डीप मध्ये आपण काय करूया, शिकून घेऊया. ओके, थँक्यू. इथंच थांबूयात आपण आता.